तर भाई लोग आज आम्ही चाललो आहे मित्राच्या बाईकची डिलिव्हरी घ्यायला आणि आता 2 वाजलेत आणि मी चाललो आहे ठाण्याला जे काहीतरी प्रथम बजाज मोटर्स असं काहीतरी आहे तिथे चाललो आहे आणि बाईक पल्सर N250 आहे आणि आज भाई तो दिवस आला आहे त्याचा फुल. आणि कसं आहे की बाईक कोण पण घेत असलं ना तरी एक्साइटमेंट मला होतेच, कारण की गेल्या वर्षी माझी बाईक आलेली दिवाळीलाच, अशी दिवाळी पार्ट्स ज्या दिवशी असते त्या दिवशी दुपारी माझी बाईक आली होती आणि मी पण असाच फुल एक्सायटेड होतो भाई. इतके एक्साइटमेंट असते ना बाईक यायच्या आधी. आणि त्यांनी त्याचं एक तसं सीन चांगलं की त्यांनी पहिलंच हेल्मेट घेऊन ठेवलं आहे, SMKचं हेल्मेट घेऊन ठेवलं आहे आणि तशी त्याला एकदम प्रॉपर बाईक चालवता येते, कारण की त्यांनी माझी खूप वेळ बाईक चालवली आहे लॉंग राईडला आणि पण भाई त्यांनी माझी बाईक चालवली आहे, तसं त्याचा काही प्रॉब्लेम नाही बाईक चालवायचा. तर भाईलो ही बघा जिओची बाईक आहे आणि आम्ही आता पुढे येऊन बसलो इथे शोरूममध्ये. बाकी आता तो फॅमिलीसोबत येतो आहे मागून ट्रेननी. पहले भी था सीट पहले लैप करने बोल आंटी. इतनी खुशी अरे बैठ तो भाई साहब दानिश भाई. अगर दानिश भाई जिंदा रहते थे ना तो किसी का नाम ही नहीं रहता था. चालू कर ओ एक नंबर हा. चालू कर. रिएक्शन भाई लोग एक नंबर है. हैजर्ड लाइट है क्या अभी इसमें है? ओके है फिर वो दबा ये रोड ये चलेगा. अच्छा क्रूज कंट्रोल है? नहीं क्रूज कंट्रोल नहीं भाई इसमें ऑयल नहीं डाला. पेट्रोल कितना सेंसर लगाया क्या उसने? वो मीटर का हाँ लगा हुआ है. ये देखना 11 किलोमीटर कल 1 किलोमीटर में ही चला है. गोडाउन से इधर 10 किलोमीटर चला के लाए. एक नंबर है. इसमें डबल स्टैंड मुझे मालूम ही नहीं था, अभी देखा ना. मेरे को मालूम था इसमें डबल स्टैंड है. डॉमिनर बघ ना भाई केवढं आहे. पीछे का नहीं है तो भाई लोग डॉमिनर 400 तो भाई एकदम बेस्ट है भाई बजाज. इसके लिए नहीं लिया मैं भाई लोग डॉमिनर. काय भारी वाटते भाई. यस भाई न्यू बाइक रिव्यू. ज़्यादा वजन है तो मेरी वाली से लग रहा है. अरे बहुत हेवी है देख इसका, लेकिन नहीं है इसको. अरे लेकिन इसका ये सीन क्या मालूम है, इसका पैर पूरा पहुंच रहा है ना तो हेवी का इतना शायद नहीं आएगा. वो ये शायद क्विक शिफ्टर. हाँ क्या क्विक शिफ्टर है. भाई लोग आता सगळे रेडी झालेत. फुल बाईक टाकले रेड ते काय ते असतं त्याच्या आतमध्ये
आणि आता फुल चालू होणार आहे. हे संदीप व्हिडिओ निकाला तू भाई. संदीप तर भाई लोक आता आम्ही इथे पेट्रोल पंपच्या इथे थांबलो आहे, कारण की तो पेट्रोल भरायला गेला आहे फुल. कारण की पेट्रोल खूप कमी असतो जेव्हा हे लोक बाईक देतात ना, तेव्हा ऑलमोस्ट टाकी खाली असते, म्हणजे रिझर्वर असते. आणि आता भाई गेलं आहे पेट्रोल भरायला. तर भाई लोक आता ही आहे N250 आणि आता आम्ही इथे ओपन लेकच्या इथे आलो आहे. आणि आता मी चाललो आहे भाई फर्स्ट राईड भाईच्या बाईकवर फुल. आणि थोडी स्पोर्ट्स आहे, म्हणजे अशी एकदम पुढच्या साईडला लोड आहे. मेन आता मी पण पहिल्यांदा चालतो आहे. मित्राची N60 चालवलेली, मित्राकडे N60 आहे. आता N250 पहिल्यांदाच. मी आता फर्स्ट गिअर, फक्त काय एक्सपल्सची सवय म्हणून पाय थोडे पुढे टाकायला सीन. आणि बघा फक्त मी रेस पण नाही दिला, फक्त क्लच सोडतोय. केवढी पुढे चालले भाई. मी थोडा मोठा राऊंड मारतोय. बाईक तर एकदम स्मूथ आहे भाई, म्हणजे एवढं भारी वाटतंय ना चालवायला. एकदम स्मूथ आहे भाई, अशी गडागडा अशी नाही होते, गर्र नाही होते. एकदम तिसऱ्या गिअरमध्ये पण एकदम स्मूथ, फर्स्ट गिअरमध्ये पण एकदम स्मूथ आहे. आणि ब्रेक पण चांगले आहेत. आता इथून U-टर्न मारतो मी, फक्त टर्नला भीती वाटते मेन. तसे काय टॉर्क आहे, इनिशियल टॉर्क खूप आहे, म्हणून काय रेस द्यायची गरज नाही लागत आहे. डायरेक्ट म्हणजे उठते डायरेक्ट. आणि पॉवर तर भाई खूप आहे, म्हणजे दुसऱ्या गिअरमध्ये डायरेक्ट 28 चालले भाई. आता माझ्या एक्सप्रेसला 28 म्हणजे स्मूथ पाहिजे असेल तर भाई तिसरा गिअर टाकावाच लागतो. आता एकदम घरघर होते भाई. स्पोर्ट्स आहे, स्पोर्ट्सची भाई वातच वेगळी आहे, म्हणून ते एकदम. आणि मेन एक चांगलं आहे की रस्ता पण खाली आहे, त्याच्यामुळे अजून चालवायला भारी वाटतंय. आणि जो एक्झॉस्ट नट आहे ना, एक्झॉस्ट नोट तो लय भारी भाई, म्हणजे एकदम भारीच वाटतं आहे भाई. मजा आली भाई, एकदम स्मूथ आहे भाई. मी एकदा मित्राची पल्सर RS चालवलेली, ती पण म्हणजे थोडी एक्सपल्स सारखीच होती स्टार्टिंगला, आणि ही एकदम स्मूथ आहे. N160 सारखीच आहे, मित्राची जी N160 आहे तशीच आहे भाई फुल. तर भाई लोक आता आम्ही चाललो आहे घरी विक्रोळीला. बाईक तर तुम्ही बघू शकतात भाई, आवाज तर एक नंबर येतो यार. आणि वातावरण असं झालं ना, असं वाटतं पाऊस पडणार आहे. भाई लोक आता इथे पाऊस यायला लागलाय भाई, आणि दिवाळीत पाऊस. आई शपथ पाऊस आला. आणि अक्षरशः म्हणजे तुम्ही बघू शकता भाई कसला बेकार पाऊस पडतोय. म्हणजे कोण विचार करू शकतो भाई दिवाळीत पाऊस पडणार आहे. रेनकोट बिनकोट वाईट होऊन दिलंय कपाटात,
बोललो आता कसला येतोय पाऊस, आणि अचानक भाई काळोख केला आणि पाऊस चालू. आणि आला पण असला ना, असं पण नाही की हळूहळू सुरुवात केली, झपकन ना आला. त्याच्या याला घडघडायला लागलाय फुल. दिवाळीची तर फुल वाटच लागली, त्यात घडघडायला लागलंय आणि थंडी पण वाजायला लागली आता. मेन पावसामुळे ना हेडलाईट एवढी हे नाही, म्हणजे विजिबिलिटी कमी होते. आणि त्यात हे खड्डे भाई, इतकी बेकार हालत झाली. भाई साहब बेकार कडकले आता वीस.